अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती। फडणवीस सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून 5वी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे। या वर्षी प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी झालेली आहे। गावाच्या गाव पाण्याखाली गेले, शेतं पाण्याखाली गेल्या, पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, पशुधन वाहून गेलेलं आहे। खरीपाचं जे पीक होतं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे। शेतकरी आज पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे, उद्ध्वस्त झाला। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र फडणवीसला लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा, त्याचप्रमाणे हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करा। या सरकारनं ऐकलं नाही, म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेवगाव पाथर्डीच्या जे आमदार होत्या जे आहेत मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केलं। त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा, आमच्या प्रतिनिधी आहे, पण त्यांनी केलं नाही। मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आम्ही आमची साजरी होणार नाही, शेतकऱ्यांच्या खात्यावरती दमडी जमा झाली नाही आणि म्हणून आपल्या लेकरा बाळांना कपडे घेऊ शकले नाही, गोडधोड करू शकला नाही आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू हा इशारा मी त्या दिवशी दिला होता। 5 दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही। खरं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे, आमदार मुख गिळून गप्पा आहेत आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथे त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो। फडणवीस सरकारचा, शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार केला, आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्याचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे। कारण आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही, आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आणि आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही। त्यासाठी आम्ही देखील त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, आम्ही शेतकऱ्यांची पूर आहोत आणि आज चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आमचं चालू आहे। आम्ही चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत। म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला ज्ञानेश्वर कारखानदार पण निवडणुकीला होते, आमदार पण होत्या। केदारेश्वरचे जे कारखानदार अध्यक्ष आहेत प्रताप ढाकणे ते देखील होते। या तालुक्यातल्या लोकांनी ज्ञानेश्वरचे जे आहेत उमेदवार त्यांना जो 58,000 मतं दिली, केदारेश्वरचे जे कारखानदार आहेत त्यांना देखील जवळपास लाखभर मतं दिली। खरं म्हणजे आज शेतकरी उद्ध्वस्त होतोय, दिवाळी साजरी होत नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघतो गेले 8 दिवस फुले बोलत नाही, ढाकणे बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही, आमदार तर रूप गिळून गप्पा आहेत त्या देखील बोलायला तयार नाही। आणि आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आम्ही कारखानदार नाही आहोत, आम्ही कारखानदारांची पोरं नाही आहोत। शेतकऱ्याचं दुःख काय आम्ही जवळून पाहिलं आणि म्हणून ते करतील की नाही करतील ते त्यांच्या लाभासाठी स्वार्थासाठी शांत आहेत, ते त्यांच्या कल्पामध्ये जाऊन बसलेले आहेत। या तालुक्यामध्ये पुणे आणि राजळे स्वरी आहेत, आपल्याला माहिती आहे। कारखान्याच्या निवडणुका होत नाही, जिल्हा बँकेच्या निवडणुका होत नाही, मार्केट कमिटीच्या निवडणुका करत नाही, हे सगळी मिली बघत आहे। वाटून का कुठे आपण वाटून का सत्ता आपल्या स्वऱ्या धाऱ्यांकडे असली पाहिजे ही भूमिका हे चित्र आम्हाला या भागामध्ये दिसतंय। फुले राजळे स्वरे धारे आहेत, ढाकणे जे होते ते कारखान्यामुळे आता त्यांनी फडणवीसच्या तिथे जाऊन गुलामी केली, त्यांनी गुडघे टेकले आहेत, ते बोलू शकत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत। संख्येने जरी कमी असलो तरी छत्रपती शिवरायांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, इथल्या संतांचा परिवर्तनाचा विचार घेऊन आम्ही या भागामध्ये सातत्यानं त्या प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधामध्ये पुढच्या काळामध्ये लढत राहणार। सगळं हातात निसर्गाने सगळं घेऊन टाकलेलं आहे, उद्ध्वस्त झाला शेतकरी। त्याच्यामुळं आम्ही रोज शहरामध्ये बघतोय बाजारपेठ ओस पडलेले आहेत, त्यांचे पगार आहेत, ते पगारदार आहेत,
तेवढेच फक्त बाजारपेठेमध्ये जातो. खेड्यातला एकही शेतकरी कापड दुकानात गेला नाही तर आणखी पुढे किराणा दुकानामध्ये गेलेला नाही. कारण पैसा लागतो. आज पैसाच नाही. इथं घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करू. त्या आशेवरती आमचा शेतकरी होता. पण रात्री आता 11 वाजेपर्यंत आम्ही पाहत होतो की एका शेतकऱ्याच्या खात्यावरती दमडी जमा नाही. दमडी कसा जाणार आहे शेतकरी?